सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला राज्यसेवा पूर्व आणि मुख्य तसंच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे आहे, जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल आहे 2025-26चा, तो आपल्याला बघायचा आहे आणि तो एकदम परीक्षाभिमुख आपण पाहणार आहोत. राईट, याच्यावरती बघा, मी असेच काही त्याच्यामध्ये घटक इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे पूर्ण इकॉनॉमिक सर्वे मी चाललेला आहे आणि त्याच्यातले जे महत्त्वाचे जे की पॉइंट्स आहेत, जे हायलाइट्स आहेत, ते आपण सगळ्या डिस्कस करणार आहोत, जे एक्झाम पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता जस्ट गुरुवारी हा इकॉनॉमिक सर्वे मांडला गेलेला आहे. इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट नेमकं काय असतं, ह्याचे जे बेसिक्स आहेत त्याच्यावरती पण मी एक लेक्चर घेतलेलं आहे, ते याच व्हिडिओ सेक्शनमध्ये आहे. ते लेक्चर नक्की बघा. मी आता डायरेक्टली इकॉनॉमिक सर्वे सुरू करणार आहे, तर आपण कुठलाही वेळ न घालवता आपण डायरेक्टली सुरू करू. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना हे लेक्चर शेअर करा आणि ज्यांनी कुणी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब देखील करा. तर बघा, आपण आता महाराष्ट्राच्या वृद्धी दराबद्दल आपण अगोदर डिस्कस करणार आहोत. नंतर जे वेगवेगळे जे इकॉनॉमिक्समध्ये जे सेक्टर्स आहेत, जसं की इन्फ्रास्ट्रक्चर असेल, नंतर ॲग्रिकल्चर असेल, राईट, सोशल सेक्टर असेल, या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं, म्हणजे याच्यामध्ये सेक्टर वाईज सगळं आपल्याला बघायचं आहे, जे एक्झाममध्ये क्वेश्चन त्याच्यातून उतरू शकतात, अशा सगळ्या गोष्टी. तर आपण सुरुवातीला डिस्कस करणार आहोत तो म्हणजे ग्रोथ रेट. 2025-26 मध्ये महाराष्ट्राने जो ग्रोथ रेट अचीव केलेला आहे किंवा त्यांनी जो सध्याचा ग्रोथ रेट दिलेला आहे, जे फर्स्ट रिवाइज एस्टिमेशन जे दिलेलं आहे, ते आपल्याला बघायचं आहे. की आता म्हणजे 2025-26 मध्ये महाराष्ट्र सरकारने असं म्हटलेलं आहे, की बघा, हा ग्राफ पण तुमच्या समोर आहे, की 2025-26 मध्ये जो ॲग्रीकल्चर सेक्टरचा जो ग्रोथ रेट आहे, तो ॲग्रीकल्चर सेक्टरचा ग्रोथ रेट हा 3.4% एवढा राहण्याची शक्यता सगळ्यात जास्त, म्हणजे एक्सपेक्टेड त्यांनी दिलेला आहे. कारण आणखी हे आर्थिक वर्ष या मार्च एंडला संपणार आहे. परंतु या मार्च एंडपर्यंत, म्हणजे 2025-26, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत जो ॲग्रीकल्चर म्हणजे कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्राचा जो ग्रोथ रेट आहे, तो 3.4% एवढा एक्सपेक्टेड आहे. नंतर इंडस्ट्री सेक्टरचा जो ग्रोथ रेट आहे, तो 5.7% एवढा एक्सपेक्टेड आहे आणि जो सेवा क्षेत्र आहे, त्या सेवा क्षेत्राचा ग्रोथ रेट हा 9% एवढा एक्सपेक्टेड त्यांनी दिलेला आहे. तर महाराष्ट्राचा जो ओव्हरऑल ग्रोथ रेट आहे, तर तो जर तुम्ही बघितला नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी नुसार, तर रिअल जीडीपी नुसार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि तो 2025-26 मध्ये महाराष्ट्राने 7.9% एवढा एक्सपेक्टेड दिलेला आहे. किंवा असं तुम्ही आता म्हणा की 7.9% तो अचीव झालेला आहे. कारण आता हे वर्ष संपण्यासाठी किती किती आणखी एक 15-20 दिवस राहिलेले आहेत फक्त. राईट. सो त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हाच डेटा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता आपण जर इन डिटेल बघितलं, म्हणजे ॲग्रीकल्चर आणि अलाइड सेक्टरचा आपण ऑल इंडियाचा आणि महाराष्ट्राचा जर आपण कंपेअर केला, तर बघा, महाराष्ट्राने जो म्हणजे या वर्षामध्ये 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये जो कृषी आणि संलग्न क्षेत्राचा जो जीडीपी ग्रोथ रेट सिद्ध केलेला आहे, तो किती केलेला आहे सध्या 3.4%. तर भारताने किती केलेला आहे, 3.1%. जर इंडस्ट्री सेक्टरचा बघितला तर तो आपण किती आता 5.7% एवढा सिद्ध, म्हणजे एवढा त्याचा वाटा आहे. तर 6.2% ऑल इंडियाचा आहे. राईट. आता याच्यामध्ये पण तुम्हाला आणखी काय बघायचं आहे, की इंडस्ट्री सेक्टर किंवा जे सेकंडरी सेक्टर आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त ग्रोथ रेट कुणी साध्य केलेला आहे, तर तो कन्स्ट्रक्शन सेक्टरनी साध्य केलेला आहे. 7.8% एवढा ग्रोथ रेट त्यांनी साध्य केलेला आहे. देन मग या गोष्टींनी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, राईट, जे उत्पादन क्षेत्र आहे, त्या उत्पादन क्षेत्राचा जास्त आहे. कन्स्ट्रक्शन, बांधकामानंतर उत्पादन क्षेत्राचा येतो. नंतर सर्व्हिस सेक्टरचा, आपण सेवा क्षेत्राचा बघितला, तर तो महाराष्ट्राने 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 9 पॉईंट अॅन्युअल ग्रोथ रेट हा 9 पॉईंट, म्हणजे 9% हा साध्य केलेला आहे. तर भारतामध्ये ऑल इंडियाचा जर बघितला, तर ऑल इंडियामध्ये तो 9.1% सिद्ध झालेला आहे. आता याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, डिफेन्स आणि अदर सर्व्हिसेस आहेत, यांचा जास्त सिद्ध झालेला आहे. तर एवढं लक्षात ठेवा. आता आता आपल्याला बघायचं आहे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. म्हणजे ॲग्रीकल्चर सेक्टर, इंडस्ट्री सेक्टर आणि सेवा किंवा सर्व्हिस सेक्टर, जे सेवा क्षेत्र, या 3 क्षेत्रांचा जो ओव्हरऑल वाटा आहे महाराष्ट्राच्या जीडीपी मधला, तो किती आहे. तर तो जर आपण बघितला, तर 2011-12ला कृषी क्षेत्राचा, म्हणजे प्राथमिक क्षेत्राचा जो वाटा होता जीडीपी मधला, तो 13.1% होता. राईट. तो आता कमी झालेला आहे. कमी होऊन तो किती झालेला आहे, 2024-25 मध्ये 11.2% एवढा आहे. राईट. नंतर जर आपण सेकंडरी सेक्टर बघितलं,
राईट, म्हणजेच इंडस्ट्री सेक्टर त्याचा जो जीडीपी मधला वाटा आहे 2011-12 जीडीपी किंवा जीव्हीए स्टेट जीव्ही म्हणजे स्टेट ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडिशन आपण म्हणतो किंवा जीएसडीपी आपण म्हणतो त्याला जीएसडीपी राईट. जीएसडीपी किंवा मग तुम्ही जीव्हीए असं लक्षात ठेवा. ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन मेथड जी आहे ती ऍक्च्युअल आपल्याला डेटा प्रोव्हाइड करते. राईट. सो आता इंडस्ट्री सेक्टरचा जो वाटा आहे स्टेट जीव्हीए मधला तो 2011-12ला 35.8% होता. तो सुद्धा कमी झालेला आहे. तो कमी होऊन 2024-25 मध्ये 25.7% याच्यावरती आलेला आहे. पण सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाढलेला आहे. 2011-12ला 51.1%वरून तो 63.1%वरती गेलेला आहे 2024-25ला. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे याच्यावरून स्टेटमेंट तुम्हाला काय तयार करता येईल. महाराष्ट्राच्या जीव्हीए स्टेट जीव्हीए मधला प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्राचा वाटा 2011-12 ते 2011-12च्या तुलनेत 2024-25 मध्ये कमी झालेला दिसतो, तर सेवा क्षेत्राचा वाटा वाढलेला आहे. तसंच हा ऑल इंडियाचा पण दिलेला आहे. एकदा तुम्ही बघून घ्या. हे ऑलरेडी आपण जो भारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. त्याचं पण लेक्चर याच व्हिडिओ सेक्शनमध्ये आहे, ते तुम्ही बघा. राईट. आता जर आपण फक्त 2024-25चा जर बघितला 2024-25 मध्ये किंवा या जे सेक्टर म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्री सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर याचा जर आपण वाटा बघितला तर याच्यामध्ये सर्वात जास्त कशाचा वाटा आहे म्हणजे एकूण जीडीपी एकूण जीव्हीए मधला. तर तो जर आपण बघितला तर बघा, तुम्ही जे द्वितीय क्षेत्र आहे त्या द्वितीय क्षेत्रामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा सगळ्यात जास्त वाटा आहे. 15.2% एवढा वाटा आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा. राईट. देन मग तुम्हाला सांगता येईल सर्व्हिस सेक्टरमध्ये जर आपण गेलो तर सर्व्हिस सेक्टरमध्ये जे वित्तीय सर्व्हिसेस नाही, जे रिअल इस्टेट सर्व्हिसेस आहेत, प्रोफेशनल सर्व्हिसेस अँड रिअल इस्टेट सर्व्हिस यांचा जो वाटा आहे स्टेट जीडीपी मधला तो 25.6% एवढा वाटा आहे. सो तुम्हाला ओव्हरऑल मी सांगतो आहे की बाबा कोणत्या सेक्टरमधला सर्वात जास्त जीडीपी मध्ये वाटा आहे, तर तो पहिला आपल्याला सांगता येईल म्हणजे 1 नंबरला तुम्हाला सर्व्हिस सेक्टरमध्ये सांगता येईल आणि 2 नंबरला इंडस्ट्री सेक्टरमध्ये सांगता येईल. राईट. सो इंडस्ट्री सेक्टरमध्ये म्हणजे तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं ऍग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्री सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर, तर याच्यामध्ये पण ज्या म्हणजे ओव्हरऑल सगळ्या सेक्टरचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरमधलं जे रिअल इस्टेट सेक्टर आहे तर ते चांगलं ग्रो करत आहे किंवा त्याचा जीडीपी मधला महाराष्ट्राच्या जीडीपी मधला जास्त वाटा आहे असं तुम्हाला म्हणता येईल. जीव्हीए किंवा जीडीपी असं तुम्ही म्हणू शकता, पण जीव्हीएच लक्षात ठेवा. आता आता आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं की महाराष्ट्राचा जो जीएसडीपी आहे स्टेट जीडीपी जो आहे राईट तो किती आहे, तर 2011-12ला तो 12 लाख कोटींचा होता. आता तो वाढून 51 लाख कोटींपर्यंत गेलेला आहे. राईट. म्हणजे आपला जो जीडीपी आहे तो जीडीपी वाढत वाढत चाललेला आहे. आणि जो आता नवीन आपण औद्योगिक धोरण जे आणलेलं आहे 2025 मध्ये महाराष्ट्र इंडस्ट्री म्हणजे उद्योग गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025चं त्याचं उद्दिष्ट आहे की 2029-30 पर्यंत महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे ती $1 ट्रिलियन आपल्याला बनवायची आहे. राईट. सो आता सध्या आपली किती आहे, $500 बिलियन आपण म्हणू शकतो. तर ती 51 लाख कोटींची आहे. एवढी 51 लाख कोटी एवढा आपला काही जीडीपी आहे सध्या. आणि आपण जर जीडीपीच्या बाबतीमध्ये जर बघितला, आपण रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपीच्या बाबतीमध्ये बघितला, तर हा आपला नॉमिनल जीडीपीच्या बाबतीत आपण बघितलेला आहे. आता 2024-25चा जर आपण डेटानुसार जर बघितलं तर देशामध्ये सर्वात जास्त जीडीपी महाराष्ट्राचाच आहे. किती, 46 लाख कोटी. आणि आता 2025-26 मध्ये तो 51 लाख कोटी एवढा आहे. बरोबर. तर हे लक्षात ठेवा. आणि म्हणजे महाराष्ट्रानंतर मग जीडीपी मध्ये किंवा स्टेट जीडीपी मध्ये जीएसडीपी मध्ये सगळ्यात सेकंड क्रमांक कोणाचा लागतो, तर तमिळनाडूचा, देन यूपीचा, देन कर्नाटका, देन गुजरात. परंतु लक्षात ठेवा देशामध्ये सर्वात जास्त मोठा जीडीपी कोणाचा आहे, महाराष्ट्राचाच आहे. जवळपास आता $500 बिलियन एवढा झालेला आहे. सॉरी, आलं लक्षात. तर आता आणखी एक आपल्याला एक गोष्ट बघायची ती म्हणजे पर कॅपिटा इन्कम. म्हणजे पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय असतं, तर महाराष्ट्रातील किंवा एखाद्या राज्यातील लोकांचं ॲव्हरेज इन्कम ते जर आपण बघितलं पर कॅपिटा इन्कम, तर महाराष्ट्रामध्ये पर कॅपिटा इन्कम हे 3,17,801 रुपये पर पर्सन एवढं आहे ॲव्हरेज इन्कम. आता पर कॅपिटा इन्कम मध्ये महाराष्ट्र पहिला नाहीये. पर कॅपिटा इन्कम कोणत्या स्टेटचा सर्वात जास्त आहे, तर तुम्हाला ते सांगता येईल. 3,87,000 तेलंगणाचा सर्वात जास्त आहे. तेलंगणाचा पर कॅपिटा इन्कम दरोडे उत्पन्नामध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो. तेलंगणा नंतर जर बघितलं तर आपण तो लागतो कर्नाटकाचा दुसरा क्रमांक लागतो 3,80,000.
तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे तमिळनाडूचा, राइट, 3,61,000 आणि चौथा क्रमांक लागतो तो म्हणजे चौथा क्रमांक लागतो गुजरातचा, राइट. आणि मग 5वा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो पर कॅपिटा इन्कममध्ये. परंतु स्टेट जी-एस-डी-पी किंवा स्टेट जी-डी-पीमध्ये सर्वात मोठा जी-डी-पी कोणाचा आहे तर महाराष्ट्राचा आहे. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला ॲग्रीकल्चर अँड अलाइड सेक्टरकडे यायचंय. बघा, हा जो डेटा आहे ना, याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, की महाराष्ट्र नेमका कोणत्या-कोणत्या बाबतीत 2रा, 5वा, 3रा क्रमांक म्हणजे वेगवेगळ्या क्रमांकावर आहे. तर बघा, या आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये असं म्हटलेलं आहे, की जो बेसिक ॲनिमल हसबंडरी स्टॅटिस्टिक जो आहे 2025चं, त्याच्यानुसार 2024-25 दरम्यान मांस उत्पादनामध्ये राज्याचा देशात 3रा क्रमांक लागतो. राइट. 3रा क्रमांक तर लागतो, परंतु एकूण मांस उत्पादन जे देशामध्ये होतं त्याच्या 11.6% एवढं मांस उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं. आत्ताच कुणाचा तरी एक ट्रक पकडला. नंतर दूध उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा देशात 5वा क्रमांक लागतो. नंतर अंडी उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा देशात 7वा क्रमांक लागतो आणि हे त्यांनी एका बॉक्समध्ये पूर्णपणे दिलेलं होतं. सो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं हे व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. कारण याच्यावरती तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये जशास तसे स्टेटमेंट येऊ शकतात. ओके, मी काय करतो हे टिकर बंद करतो म्हणजे तुम्हाला सगळा डेटा दिसेल. आलं लक्षात? तर आता मग ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये कृषी उत्पादन आपल्याला किती वाढलंय ते पण आपल्याला थोडक्यात बघायचंय. कारण याच्यावरती पण कधी-कधी काय करते एम्फेसिस स्टेटमेंट बनवते किंवा तुम्हाला हे मुख्य परीक्षेसाठी कामाला येईल. राइट. जर कृषी उत्पादन बघितलं आपण रब्बी हंगाम आणि खरीप हंगामाचं, तर रब्बी हंगामामध्ये सर्वात जास्त जो एरिया आहे तो कोणत्या पिकाखाली आहे तर हे पण आपल्याला बघायचंय. जसं की आपण ज्वार, नंतर गहू, नंतर मक्याचं जर आपण उत्पादन बघितलं आणि त्याचा जर एरिया बघितला म्हणजे त्याच्या लागवडीखालचं जर क्षेत्र बघितलं तर लागवडीखालचं क्षेत्र सगळ्यात जास्त गव्हाखालचं आहे. बघा, 2024-25 मध्ये लागवडीखालचं सर्वात जास्त क्षेत्र ज्वारीचं होतं, परंतु 2025-26 मध्ये लागवडीखालचं सर्वात जास्त क्षेत्र कशाखाली गेलेलं आहे? गव्हाच्या नाही, तर तुम्हाला ग्राम सांगता येईल. हरभऱ्याचं उत्पादन. लक्षात ठेवा, एकूण 2,892 हेक्टरवरती हरभऱ्याचं पीक घेतलं जातं. राइट. म्हणजे सर्वात जास्त लागवडीखालचं क्षेत्र 2025-26 मध्ये कशाखालचं आहे? ग्राम म्हणजेच हरभरा आणि म्हणजे डाळी, राइट, हरभऱ्याचंच लक्षात ठेवा. राइट. अदर पल्सेस मग 182 हेक्टर एवढं आहे. राइट. देन मग दुसरा क्रमांक लागतो गव्हाचा. गव्हाच्या म्हणजे गव्हाच्या पिकाचं लागवडीखालचं क्षेत्र जे आहे ते 2025-26 मध्ये 1496 हेक्टर एवढं आहे. आणि नंतर तिसरा क्रमांक लागतो ज्वारीचा. परंतु तुम्ही जर उत्पादन बघितलं, प्रोडक्शन 2025-26 मध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन रब्बी हंगामामध्ये ते कशाचं आहे? ते पण कशाचं आहे? ग्रामचंच आहे. राइट. देन मग गव्हाचं प्रोडक्शन आहे. राइट. जे हरभरा आहे त्याचं 3,810 मेट्रिक टन एवढं त्याचं प्रोडक्शन आहे आणि जे गहू आहे त्या गव्हाचं प्रोडक्शन हे 3,239 मेट्रिक टन एवढं प्रोडक्शन झालेलं आहे. सो एवढं लक्षात ठेवा, ज्वारीचं आणि मक्याचं काय आहे? कमी आहे. राइट. बस एवढंच लक्षात ठेवा. बाकीचं काहीही तुम्ही जी आकडेवारी ती लक्षात ठेवू नका. नंतर आता जर आपण खरीप हंगामामध्ये कुठल्या पिकाचं सर्वात जास्त लागवडीखालचं क्षेत्र आहे आणि सर्वात जास्त उत्पादन कोणत्या पिकाचं झालं ते पण आता बघूया. आता याच्यामध्ये आपल्याला मका एक लक्षात घ्यायची आहे. मक्यानंतर आपल्याला तूर एक लक्षात घ्यायची आहे. तुरीनंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कापूस आणि ऊस हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. नंतर सोयाबीन देखील सुद्धा आपल्याला सोयाबीन पण विचारात घ्यायचं आहे. तर तुम्ही जर लागवडीखालचं जर क्षेत्र बघितलं तर सर्वात जास्त लागवडीखालचं क्षेत्र हे सोयाबीनचं आहे. राइट. लागवडीखालचं क्षेत्र जर बघितलं सर्वात जास्त सोयाबीनचं आहे. परंतु ते 2024-25च्या तुलनेमध्ये 25-26 मध्ये ते कमी झालेलं आहे. परंतु तरी पण ते सर्वात जास्त लागवडीखालचं क्षेत्र हे सोयाबीनचं आहे. हे लक्षात ठेवा. सोयाबीन नंतर सर्वात जास्त लागवडीखालचं जर क्षेत्र आपण बघितलं तर ते आहे कॉटनचं. राइट. ते काय आहे? कापसाचं. राइट. हे लक्षात ठेवा. कापसानंतर मग बाकीचे येतात. मग शुगर केन आहे. राइट. नंतर मका आहे आणि नंतर तुरीचं लागवडीखालचं क्षेत्र जास्त आहे. पण आता प्रोडक्शननुसार जर आपण उत्पादन जर बघितलं 2025-26 मध्ये, तर हे उत्पादन जर बघितलं तर बघा सर्वात जास्त उत्पादन तुम्हाला शुगर केनचंच आढळणार आहे. राइट. कारण ऑब्व्हियसली, राइट, त्याचं वजन जास्त असतं. जर तुम्ही
ऊसाचं उत्पादन जर बघितलं तर ऊसाचं उत्पादन 2024-25च्या तुलनेमध्ये 25-26 मध्ये वाढलेलं आहे. 1,09,000 मेट्रिक टनावरून 1,34,000 मेट्रिक टनांवरती ते गेलेलं आहे. त्याच्यानंतर मग सोयाबीनचं जे आहे ते सोयाबीनचं सुद्धा जे उत्पादन आहे ते वाढलेलं आहे. 4,00,000 म्हणजे 9,444 मेट्रिक टनावरून ते 4,900. अरे कमी झालेलं आहे, फारच कमी झालेलं आहे. सॉरी. हे कमी झालेलं आहे बरं का. याच्यामध्ये फारच कमी झालेलं दिसून येतं. सोयाबीनचं उत्पादन खूप कमी झालेलं आहे. हे लक्षात ठेवा बरं का, महत्वाचं आहे. आणखी कशा-कशाचं कमी झालेलं आहे? आता मेज जर बघितलं तर मक्याचं जर बघितलं तर ते वाढलेलं दिसतंय आपल्याला. राइट. राईसचं उत्पादन सुद्धा आपल्याला बघायचं आहे बरं का. राईसचं प्रोडक्शन सुद्धा आपल्याकडे जास्त होतंय. हे पण आणखी आपला एक भाग त्याच्यामध्ये एक राहिला चुकून. तर याचं उत्पादन सुद्धा कमी झालेलं आहे राईसचं. राईस बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की 2024-25च्या तुलनेत 25-26 मध्ये कोणकोणत्या पिकांचं जे उत्पादन आहे ते उत्पादन कमी झालेलं आहे. राईसचं पण कमी झालेलं आहे. राइट. मेज मक्याचं वाढलेलं आहे. मकाचं वाढलेलं आहे. राइट. राईसचं कमी झालेलं आहे, भाताचं कमी झालेलं आहे, प्लस तुरीचं पण कमी झालेलं आहे. बस एवढंच लक्षात ठेवा कशा-कशाचं कमी झालेलं आहे. नंतर सोयाबीनचं कमी झालेलं आहे, ऊसाचं वाढलेलं आहे आणि कॉटनचं सुद्धा याच्यामध्ये सुद्धा वाढ दिसून येते. कॉटनचं उत्पादन जे होतं 2024-25 मध्ये ते 7,000 मेट्रिक टन होतं. ते 7,000 म्हणजे 7,300 वरून 7,900 मेट्रिक टनांवरती गेलेलं आहे. एकदा तुम्ही काय करा, हे चार्ट व्यवस्थित बघा, मग तुम्हाला सगळं कळून येईलच. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सेंद्रिय शेती बघायची आहे. कारण लक्षात ठेवा, भारतामध्ये सेंद्रिय कृषी उत्पादनात राज्याचा भारतात पहिला क्रमांक लागतो. राइट. तर हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. हे पूर्व परीक्षेमध्ये स्टेटमेंट विचारू शकतात. पहिला क्रमांक लागतो आणि एकूण सेंद्रिय शेतीचं जे उत्पादन होतं, भारतामध्ये जेवढं उत्पादन होतं त्याच्यात 30% उत्पादन एकटा महाराष्ट्रामध्ये होतं. आता हे जर आपण बघितलं तर सेंद्रिय शेती खारचं जे लागवडीचं क्षेत्र आहे ते लागवडीचं क्षेत्र आपल्याला वाढलेलं दिसतंय. राइट. सॉरी, कमी झालेलं दिसतंय. कारण 2022-23 मध्ये ते 1284 हेक्टरवरती सेंद्रिय शेती केली जायची. 23-24 मध्ये ते 1001 आणि 24-25 मध्ये कमी झालेले 966 हेक्टरवरती. राइट. हे ऑल इंडियाचं दिलेलं आहे. परंतु लक्षात घ्या, जे सेंद्रिय शेतीतून जे वेगवेगळ्या पिकं घेतली जातात किंवा वेगवेगळं जे प्रोडक्शन घेतलं जातं, तर ते प्रोडक्शन वेगवेगळ्या पिकांचं असेल, फळांचं असेल, तर ते प्रोडक्शन जे आहे ते प्रोडक्शन फक्त वाढलेलं आहे. राइट. ते प्रोडक्शन महाराष्ट्राचं तुम्ही जर 2022-23च्या तुलनेमध्ये बघितलं, 23-24 मध्ये वाढलेलं आहे आणि 24-25 मध्ये सुद्धा वाढलेलं आहे. परंतु त्याचं लागवडीखालचं क्षेत्र कमी झालेलं आहे. परंतु त्याच्या उत्पादनात वाढ झालेली आहे. बस एवढं लक्षात ठेवा आणि हे एक स्टेटमेंट लक्षात ठेवा. पुढे जाऊ. आता ॲनिमल हजबंडरी आपल्याला बघायचं आहे. ॲनिमल हजबंडरीमध्ये राज्याचा भारतामध्ये 7वा क्रमांक लागतो. परंतु आता याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, 2019चं जे सेन्सस आहे आणि लाईव्हस्टॉक सेन्सस 2019 मध्ये झाला होता. त्याच्यानुसार जर बघितलं 2012च्या तुलनेमध्ये ज्या कॅटल आहेत, ज्या गायी आहेत, त्या गायींची संख्या कमी झालेली आहे. नंतर म्हशींची सुद्धा संख्या कमी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वाढ कोणाची झालेली आहे तर मेंढी व शेळी. मेंढी आणि शेळींच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. शीप अँड गोट याच्या संख्येत वाढ झालेली. बस एवढंच लक्षात ठेवा. आता आपल्याला जायचं आहे इंडस्ट्री अँड कॉर्पोरेशन. राइट. आता काही तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की बघा याच्यावरती क्वेश्चन विचारला होता बघा. याच्यावरती जी आपली कंबाईनची पूर्व परीक्षा होती त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला होता 1 मार्काला. तर राज्यातून झालेल्या निर्यातीचा भारताच्या एकूण निर्यातीत वाटा जो आहे तो 15% एवढा वाटा आहे. लक्षात ठेवा, राज्यातील निर्यात ही गुजरात नंतर सर्वात जास्त आपल्या राज्यातून निर्यात होते. म्हणजे महाराष्ट्र हा भारतामध्ये निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा दुसरा आहे गुजरात नंतर. गुजरातमधून सर्वात जास्त निर्यात होते, देन मग महाराष्ट्राचा क्रमांक लागतो निर्यातीमध्ये. राईट. तर परंतु निर्यातीत एकूण भारतामध्ये म्हणजे भारताची जी एकूण निर्यात होते त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे 15% वाटा आहे. 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत देशभरातील स्टार्टअपमध्ये राज्याचा सर्वाधिक वाटा होता किती 17% आणि हे त्यांनी क्वेश्चन म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये विचारलं होतं. नंतर आणखी काय लक्षात ठेवायचंय, ऑक्टोबर 2019 ते मार्च 2025 या कालावधीत भारतात येणाऱ्या एफडीआय मध्ये राज्याचा वाटा, राज्य हे प्रथम क्रमांकावरती आहे. अजून सुद्धा सर्वात जास्त जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते देशामध्ये ती महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त येते आणि त्याचा वाटा 2019 ते 2025 दरम्यान 31% एवढा वाटा आहे.
तर आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, एफडीआय इन्फ्लो जर आपण बघितला कधीचा 2022-23, 23-24 आणि 24-25 मध्ये, सॉरी, तर बघा आपण 24-25चा बघूया. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी फॉरेन गुंतवणूक होते ती वाढत जाताना दिसते आणि सर्वात जास्त भारतामध्ये जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होते ती महाराष्ट्रामध्ये होते. महाराष्ट्राचा क्रमांक 1 लागतो, नंतर कर्नाटकाचा दुसरा क्रमांक लागतो, तिसरा गुजरात आणि चौथा दिल्लीचा क्रमांक लागतो. तर हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. नंतर याच्यानंतर महाराष्ट्रामधून आपण सर्वात जास्त जे एक्सपोर्ट करतो तो एक्सपोर्ट नेमका कशाचा करतो, तर इंजिनिअरिंग गुड्सचा आपण एक्सपोर्ट जास्त करतो. राईट, जे इंजिनिअरिंग गुड्स आहेत, राईट, त्याचा आपण एक्सपोर्ट म्हणजे महाराष्ट्रामधून जे काही वस्तू आणि सेवांची आपण जी एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये 34% वाटा फक्त ह्या इंजिनिअरिंग गुड्सचा आहे, इंजिनिअरिंग वस्तूंचा आहे. अभियांत्रिकी वस्तू यांचा आपण जास्त काय करतो, एक्सपोर्ट करतो. त्याच्यानंतर जेम्स अँड ज्वेलरी 21%, मग त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर जे प्रोडक्शन आहे त्याचा आपण जास्त निर्यात करतो. बस एवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 37 स्पेशल इकॉनॉमिक झोन आहेत, तर एकूण जे 8 ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन आहेत आणि 27 इंडस्ट्रियल पार्क आहेत. तर हा जो फॅक्च्युअल डेटा आहे तो पण लक्षात ठेवा. आणि निर्यातीमध्ये गुजरात नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. राईट, आता आणखी काय लक्षात ठेवायचंय, तर आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक स्कीम चालू केली होती, नॅशनल वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट स्कीम चालू केली होती आणि त्याच्या अंतर्गत एक अवॉर्ड दिला जातो आणि तो अवॉर्ड सुद्धा हापूस आंब्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला मिळालेला आहे. जस्ट अ मिनिट आहे. हा, तर बघा, जी नॅशनल वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्शन अवॉर्ड जो आहे, तर त्याच्यातला सुवर्ण पुरस्कार जो आहे, राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार, तो राज्याला मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये पण जगप्रसिद्ध जो हापूस आंबा आहे अल्फान्सो, या आंब्यासाठी कृषी क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याला सुवर्ण पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. एवढंच नाही, तर आयटीडीसी तो म्हणजे आयटीडीसीच्या रिपोर्टनुसार 2025 नुसार 2024 मध्ये विदेशी पर्यटकांच्या भेटींमध्ये राज्याचा पहिला क्रमांक लागतो. हे पण लक्षात ठेवा टुरिझममध्ये. राईट, तर आता आणखी काय लक्षात ठेवायचंय, येस, आता इंडस्ट्री सेक्टरमध्ये आणखी आपल्याला लक्षात ठेवायचं की कोणत्या मिनरलचं जास्त प्रोडक्शन आपल्याकडे होतं, तर आपल्याकडे कोळसा, आणि ह्याचं प्रोडक्शन सगळ्यात जास्त कुठं होतं, विदर्भामध्ये. राईट, विदर्भामध्ये. विदर्भानंतर मग कोकणामध्ये बाकीच्या मिनरलचं होतं. कोकणानंतर मग तुम्ही सांगू शकता पश्चिम महाराष्ट्र, मग त्याच्यानंतर तुम्ही मराठवाडा सांगू शकता. राईट राईट, तर एकूण मिनरल, मेजर मिनरलचे जे प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनमध्ये जो कोळसा आहे, दगडी कोळसा, त्या कोळशाचं सर्वात जास्त प्रोडक्शन होतं 66.3%. देन लाईमस्टोन दुसरा क्रमांक. तिसरा क्रमांक लागतो तो क्रूड आयर्न ओरचं. आयर्न ओर तुम्हाला विदर्भामध्ये पण सापडतं आणि खाली सिंधुदुर्गमध्ये पण सापडतं. राईट, तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला आता पुढे जाऊ, आपण इन्फ्रास्ट्रक्चरकडे जाऊया, कारण हे खूप महत्वाचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महाराष्ट्रामध्ये कशी झालेली आहे, तर बघा, 31 मार्च 2025 पर्यंतचा जो वीज निर्मितीची एकूण क्षमता आहे, ती वीज निर्मिती एकूण स्थापित क्षमता ही 41,019 मेगावॅट एवढी आहे. 41,019 मेगावॅट एवढी, म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो की 41 गिगावॉट एवढी आहे. 41 गिगावॉट एवढी आहे. तर आता याच्यामध्ये सर्वात जास्त वीज निर्मितीमध्ये कुठल्या क्षेत्राचा वाटा आहे, वीज स्त्रोत, कुठल्या वीज स्त्रोतापासून सर्वात जास्त आपल्याला वीज मिळते महाराष्ट्रामध्ये, तर थर्मल ऊर्जा, थर्मल पॉवर, म्हणजे थर्मल ऊर्जेपासून जवळपास एकूण ऊर्जेच्या 51.3% ऊर्जा. राईट, आणि त्याच्यामध्ये पण जर बघितलं तर आपण थर्मल जे आहे त्याच्यापासून जी ऊर्जा मिळणार जर बघितलं 2025 मध्ये एकूण जी आपली ऊर्जा क्षमता आहे 41,019 मेगावॅट, त्यापैकी 21,026 मेगावॅट ही ऊर्जा ही फक्त थर्मल ऊर्जेपासून आपल्याला मिळते. देन मग दुसरा क्रमांक लागतो नवीनीकरण, रिन्युएबल एनर्जी, त्याचा 34.4% वाटा आहे. जलविद्युत, राईट, जलविद्युतचा 7.5% वाटा आहे. आणि नैसर्गिक वायू वापरून जो आपण विद्युत निर्मिती केली जाते त्याचा वाटा जो आहे 6.8% आहे. तर हे तुम्हाला क्रमाने लक्षात ठेवायचं आहे. आता जी एकूण स्थापित क्षमता आहे त्या एकूण स्थापित क्षमतेपैकी थर्मल पॉवर आपल्याला किती मिळते, 21,026 मेगावॅट. देन रिन्युएबल एनर्जी 14,113 मेगावॅट, आणि नंतर हायड्रोमधून 3,000 मेगावॅट.
नॅचरल गॅसमधून आपल्याला 2000 मेगावॅट 2800 मेगावॅट एवढे आपल्याला मिळते. सो हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये पण आपल्याला काय बघायचं आहे, जे नवीनीकरण ऊर्जा आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जो वाटा आहे तो वाढतो आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी ऊर्जा निर्मिती होते त्याच्यामध्ये जी नवीनीकरण ऊर्जा आहे किंवा जी पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा आहे, रिन्युएबल एनर्जी, त्याचा वाटा जास्त वाढतोय. तुम्ही जर बघितलं बघा, आता हा ग्राफ बघा, 2015-16ला सर्वात जास्त ऊर्जा निर्मिती ही विंड पासून व्हायची. परंतु आता जी सोलर पॉवर आहे, सोलर पॉवर जर आपण बघितलं तर एकूण जी रिन्युएबल एनर्जी आहे, त्या रिन्युएबल एनर्जी म्हणजे पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेमध्ये सर्वात जास्त वाटा हा कुणाचा होता? 2015-16ला तो होता विंड, राइट? विंडचा होता. नंतर दुसरा क्रमांक होता तो म्हणजे सॉरी, जे गॅसेस आहेत वेगवेगळे नॅचरल गॅसेस वगैरे त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती करत होतो. परंतु आपल्याला सोलर ऊर्जा निर्मिती अगोदर बघायचे, बाकीचं नंतर बघू आपण. विंड अँड सोलर, जे विंड आणि सोलर ऊर्जा आहे तेच आपण महत्त्वाचं लक्षात ठेवू. कारण 2015-16ला आपली एकूण स्थापित क्षमता होती रिन्युएबल एनर्जीमध्ये 6,978 मेगावॅट. ती 2024-25 मध्ये वाढून 14,113 मेगावॅट एवढी वीज निर्मिती आपण फक्त रिन्युएबल सोर्सेस करून करतो आणि त्याच्यामध्ये सोलर पॉवरचा आता जास्त वाटा वाढतोय. विंड एनर्जी जी आहे ती विंड एनर्जीचा वाटा कमी झालेला आहे. 66.8% 34.5% आलाय. तर सोलर पॉवरचा 5.2% 38.9% गेलेला आहे. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके. बाकी तर याच्यामध्ये दिलेलं आहे नवीनीकरण ऊर्जेमध्ये जी एकूण स्थापित क्षमता आहे त्याच्या बाबतीत राजस्थान आणि गुजरात नंतर महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो. बस एवढं लक्षात ठेवा. पुढे जाऊ. आता आपल्याला सोशल सेक्टरकडे जायचंय. सोशल सेक्टरमध्ये जो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा बघायचा तो म्हणजे बेरोजगारीचा दर, अनएम्प्लॉयमेंट रेट. अनएम्प्लॉयमेंट रेट हा 18-19ला महाराष्ट्रामध्ये 5% होता. तो कमी होऊन 2023-24 मध्ये 3.3% आलेला आहे. आता जो लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे महिला आणि पुरुषांचा, तो जर आपण बघितला तर बघा, एकूण लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे म्हणजे कामगार सहभागिता दर जो आहे तो पर्सनचा जर बघितला आपण तर तो 59% एवढा आहे. म्हणजे तो लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट महिला आणि पुरुष यांचा वाढतोय. परंतु तुम्ही महिला आणि पुरुषांमधला जर लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट बघितला तर महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हा फक्त 40.1%. आणखी पण जवळपास 60% महिला ज्या आहेत त्या 60% महिला कामापासून वंचित आहेत. म्हणजे त्यांचं एकतर रिझन त्यांचं वैयक्तिक रिझन आहे किंवा फॅमिली रिझन, याच्यामुळे त्या घरी राहतात. सो एवढं लक्षात ठेवा. आणि हा का कमी आहे त्याची कारणं तुम्हाला एकदम बेसिक आहेत. जसं की घर सांभाळायचं आहे किंवा एकाच शहरामध्ये नवरा आणि बायकोला जॉब मिळत नाही, हे पण त्याचं रिझन आहे. वर्ल्ड बँकेनुसार रिझन सांगतो बरं का, वर्ल्ड बँकेने हे रिझन्स दिलेले आहेत, राईट. देन घर सांभाळण्यासाठी घरी थांबतायत, राईट. नंतर एज्युकेशन, पुढचं एज्युकेशन घ्यायचंय म्हणून त्या काम करत नाहीयेत. असे 4-5 रिझन हे वर्ल्ड बँकेने सांगितलेले आहेत. चला आता पुढे जाऊ. आता आपल्याला जायचंय पब्लिक फायनान्सकडे. खूप महत्त्वाचा डेटा बघायचा तो म्हणजे आता टॅक्स रेव्हेन्यू. महाराष्ट्राला जो टॅक्स रेव्हेन्यू मिळतो त्या टॅक्स म्हणजे आता कोणत्या करामधून सर्वात जास्त महसूल मिळतो तर त्याचा क्रमांक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर सर्वात जास्त, हे तुम्ही आकडेवारी लक्षात ठेवू नका. तुम्हाला क्रमांक लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या टॅक्समधून सर्वात जास्त महसूल मिळतो. तर सर्वात जास्त जो महसूल मिळतो तो स्टेट जीएसटी मधून मिळतो. कुठल्या? स्टेट जीएसटी मधून. दुसरा क्रमांक लागतो विक्री कर, टॅक्स ऑन सेल्स अँड ट्रेड, राईट. तर व्यापार म्हणजे व्यापार आणि जो विक्री कर आहे त्या विक्री करातून सर्वात जास्त रेव्हेन्यू महाराष्ट्राला मिळतो. हे महाराष्ट्राचे राज्याचे टॅक्स बघतो बरं का. नंतर तिसरा क्रमांक लागतो स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन ड्युटीचा. चौथा क्रमांक लागतो स्टेट एक्साइज, जे उत्पादन शुल्क आहे. उत्पादन राज्याचं राज्य उत्पादन शुल्कामधून चौथ्या क्रमांकाला सर्वात जास्त महसूल मिळतो, राईट. त्याच्यानंतर मग टॅक्सेस अँड ड्युटीज ऑन इलेक्ट्रिसिटी, नंतर व्हेकल्स, नंतर लँड रेव्हेन्यू, राईट. याच्यावरती टॅक्सेस आपल्याला मिळतात. पण पहिले 4 लक्षात ठेवा. सर्वात जास्त आपल्याला कर महसूल कुठून मिळतो तर स्टेट जीएसटी मधून, देन विक्री करातून, देन स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन ड्युटी अँड देन उत्पादन शुल्कातून. तर हे तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचं आहे. आता जर आपण बघितला ती म्हणजे राज्याचा जो टॅक्स रेव्हेन्यू आहे तो किती आहे तर राज्याचा ओन टॅक्स रेव्हेन्यू किती आहे, ओटीआर. ओटीआर म्हणजे ओन टॅक्स रेव्हेन्यू. तो जर बघितला आपण 2024-25 मध्ये तर 3,67,467 कोटी एवढा आहे, राईट. जो की भारतामध्ये सर्वाधिक जास्त टॅक्स रेव्हेन्यू महाराष्ट्रालाच मिळतो.
बरोबर, कारण महाराष्ट्राकडे आर्थिक राजधानी आहे, राइट? परंतु आता जर नॉन टॅक्स आणि म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू प्लस जो सेंट्रल टॅक्स जो आहे, जे सेंटर गोळा करतं आणि त्याच्यातून जो महाराष्ट्राला रेव्हेन्यू मिळतो, तो किती मिळतो? आता नॉन टॅक्स रेव्हेन्यू जो आहे, तो नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोडून द्या, राइट? परंतु लक्षात घ्या, आपल्याला म्हणजे टोटल टॅक्स रेव्हेन्यू जो आहे, म्हणजे केंद्राचा आणि राज्याचा स्वतःचा तर एवढा आहे. परंतु केंद्र म्हणजे जे केंद्रीय कर महसूल जो मिळतो केंद्र सरकारला, त्याच्यातून पण काही वाटा 6% वाटा हा राज्याला मिळतो. राइट? 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार 6% वाटा राज्याला मिळतो. तर तो जर वाटा पकडला तर महाराष्ट्राला टॅक्स रेव्हेन्यू एवढा मिळतो 5,36,000 कोटी. राइट? 5,36,000 कोटी एवढा मिळतो. मग महाराष्ट्रानंतर सर्वात जास्त टॅक्स रेव्हेन्यू उत्तर प्रदेश गोळा करतं. उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश नंतर मग कर्नाटकाचा क्रमांक लागतो. सॉरी, कर्नाटक नाही, तामिळनाडूचा क्रमांक लागतो, देन कर्नाटकाचा लागतो. हे लक्षात ठेवा. आता नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे करेतर महसूल महाराष्ट्र राज्याला खूप कमी मिळतो. 33,000 कोटी मिळालेला आहे 2025-26 मध्ये. राईट, परंतु तो वाढतो आहे. आता आपल्याला बघायचं आहे महसुली आणि भांडवली जमा खर्च महाराष्ट्र राज्याचा किती आहे. मग महसुली आपल्याकडे तूट आहे की भांडवली तूट आहे हे पण बघायचं आहे आणि वित्तीय तूट किती आहे ते पण बघायचं आहे. जर तुम्ही 2025-26 जर बघितलं, आपण 2025-26 किंवा 2024-25 जरी बघितलं, तरी महाराष्ट्राची जी महसुली जमा होती, मग त्याच्यामध्ये महसुली जमामध्ये कर महसूल आणि करेतर महसूल एकूण जमा किती होती, तर एकूण जमा होती 5,60,000 कोटींची जमा होती. आणि खर्च, महसुली खर्च किती झालेला आहे. महसुली खर्च म्हणजे काय असतो, जसं की महसुली खर्च घेतलेल्या कर्जावरील दिलेलं व्याज असेल, पेन्शन असेल, पेमेंट असेल, सबसिडी असतील, हे महसुली खर्च असतो. तर तो महसुली खर्च 6,00,000 कोटींचा महसुली खर्च आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये महसुली तूट आपल्याला बघायला मिळते. महसुली तूट म्हणजे काय असते, महसुली खर्चातून महसुली जमा ज्यावेळेस मायनस केली जाते त्यावेळेस आपल्याला महसुली तूट मिळते आणि महाराष्ट्रामध्ये महसुली तूट आहे. राईट, जवळपास तुम्ही म्हणू शकता की 50,000 कोटींची महसुली तूट आहे. 5,60,000 कोटी भागला सॉरी वजा 6,06,000 कोटी करा. राईट, साधारणतः 43,000 कोटींचा फरक येतो महसूल तुटीमध्ये. परंतु भांडवली जमा आणि भांडवली खर्च जर बघितला तर ह्याच्यामध्ये भांडवली सरप्लस आहे. भांडवली आपल्याकडे सरप्लस आहे. भांडवली सरप्लस आहे. तर बघा, जर आपण भांडवली खर्च जर महाराष्ट्र राज्याचा बघितला 2024-25-26 मध्ये, तर तो खर्च किती आहे, 1,50,000 कोटींचा आणि भांडवली जमा 1,96,000 कोटींची आहे. म्हणजे भांडवली खात्यावरती तूट नाहीये असं म्हणू शकतो आपण. भांडवली तूट म्हणजे काय असते, भांडवली तूट म्हणजे भांडवली खर्चातून भांडवली जमा मायनस केल्यानंतर भांडवली तूट मिळते. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वित्तीय तूट बघायची आहे. महाराष्ट्र राज्याची जर वित्तीय तूट जर बघितली आपण, तर ती फिस्कल डेफिसिट 2025-26 मध्ये 3% आहे. किती, 3%, आणि ती कमी कमी होताना दिसते आपल्याला. राईट, तर भारतामध्ये जर बघितलं, भारतामध्ये गुजरात नंतर सर्वात कमी वित्तीय तूट महाराष्ट्राची आहे. राईट, बघा, गुजरातची वित्तीय तूट फक्त 1%च आहे 2023-24 ला आणि ती 1.9% 2024-25 मध्ये होते. महाराष्ट्राची वित्तीय तूट जर बघितली तर तो 2.2% होती 2023-24 मध्ये, ती वाढून आता 2.9% झालेली आहे. वित्तीय तुटीमध्ये वाढ झालेली आहे कारण आपण कर्ज भरपूर घेतलेली आहेत. राईट, जवळजवळ 30-40,000 कोटी रुपये कर्जाचं व्याज देण्यातच जातं महाराष्ट्राचं. परंतु गुजरात नंतर सर्वात कमी वित्तीय तूट महाराष्ट्राची आहे, असं लक्षात ठेवा तुम्ही. राईट, आणखी आता तुम्हाला काय, आता शेवटचा आपण भाग बघायचा तो म्हणजे पॉप्युलेशनचा. हा पॉप्युलेशनचा भाग का घेतलेला आहे मी, कारण लक्षात ठेवा, जे नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशन आहे, यांनी पॉप्युलेशन म्हणजे प्रोजेक्शन दिलेलं आहे 2026 मध्ये. 2031 पर्यंतचं पॉप्युलेशन, 1 मार्च 2026चं त्यांनी पॉप्युलेशन प्रोजेक्शन दिलेलं आहे. बघा, 2000 लास्ट जनगणना कधी झाली, 2011ला. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11.23 कोटी एवढी आहे, बरोबर. परंतु आता जे प्रोजेक्शन दिलेलं आहे नॅशनल कमिशन ऑफ पॉप्युलेशननी, तर महाराष्ट्राची लोकसंख्या 1 मार्च 2026 ला 12.93 कोटी एवढी झालेली आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 6.55 कोटी आणि शहरी भागामध्ये 6.38 कोटी एवढी लोकसंख्या राहते. प्रोजेक्शन दिले बरं का. विचारला क्वेश्चन तर येईल, परंतु आपण तयार राहायला पाहिजे. आलाच क्वेश्चन तर, राईट, हे प्रोजेक्शन सांगतोय मी. आता आपण पॉप्युलेशन इन करोड मध्ये जर बघितलं, राईट, आता पॉप्युलेशन डेन्सिटी बघितली तर पॉप्युलेशन डेन्सिटी बघा, 2026 ला
महाराष्ट्राची बघा, आपली 2011च्या जनगणनेनुसार म्हणजे आपला जो पॉप्युलेशन डेन्सिटी आहे, ती डेन्सिटी किती आहे? प्रति चौरस किलोमीटरला 365 आहे. भारताची किती आहे? 382 प्रति चौरस किलोमीटरला लोक राहतात तिथं, राइट? म्हणजे घनता. परंतु आता यांनी प्रोजेक्शन काय दिले बघा, 2026 मध्ये ती 420 झालेली आहे घनता आणि ती 2036 पर्यंत 444 एवढी घनता होईल. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या वाढणार आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, महाराष्ट्राचा ग्रोथ रेट 2011च्या जनगणनेनुसार जर बघितला 2001 ते 2011 दरम्यान तो किती होता? 15.99%, 15.99% एवढा होता, म्हणजे 16% होता. आणि भारताचा ग्रोथ रेट हा म्हणजे डिकेडेड ग्रोथ रेट, राईट, दशवार्षिक वृद्धी दर 17.64% किंवा 17.60% होता, राईट. परंतु आता काय म्हटलेलं आहे प्रोजेक्शनमध्ये, तर 2021ला तो कमी 2031 पर्यंत महाराष्ट्राचा ग्रोथ रेट हा 7.2% येईल आणि भारताचा ग्रोथ रेट हा 8.5% येईल, राईट. आणि त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातला जो ग्रोथ रेट आहे तो कमी कमी होईल. 2031 पर्यंतचं प्रोजेक्शन बघितलं राज्यातलं, तर अर्बनचा जो ग्रोथ रेट आहे तो 13.4% आणि ग्रामीण भागातला ग्रोथ रेट हा 1.7% येईल. कारण लक्षात ठेवा, ग्रामीण भागातली लोकसंख्याचा जो वृद्धी दर आहे तो कमी होत चाललेला आहे आणि शहरी भागातली लोकसंख्यामध्ये वाढ होत चाललेली आहे, ग्रामीण भागातली लोकसंख्या कमी होत चाललेली आहे. परंतु शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये जास्त तुम्हाला लोकसंख्या आढळते. नंतर तुम्ही जर सेक्स रेशो बघितला प्रोजेक्शननुसार, बरं का, प्रोजेक्शन दिलेलं आहे. कोणी प्रोजेक्शन दिलेलं आहे? तर पॉप्युलेशन प्रोजेक्शन, जे नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं प्रोजेक्शन आहे. त्याच्यानुसार बघितलं तर महाराष्ट्राचा जर सेक्स रेशो बघितला तर तो 2011च्या जनगणनेनुसार 929 आहे. परंतु तो कमी होईल असं सांगितलंय. आता बघा, कमी 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 होत जाऊन तो 2036 पर्यंत 921 येईल. म्हणजे पर 1000 पुरुषांपाठीमागे 921 स्त्रिया, म्हणजे तो सेक्स रेशो कमी कमी होईल, लिंग गुणोत्तर हे कमी कमी होईल असं त्यांनी प्रोजेक्शन दिलेलं आहे. आग्या ध्यान में तुमच्या, तर हे लक्षात ठेवण्याचा तुम्हाला काय करायचंय? पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे. तर बस तुम्हाला एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, राईट. बाकी तर काही जास्त लक्षात ठेवायचं नाहीये. तर मी जवळपास जे महत्वाचा डेटा आहे इकॉनॉमिक सर्वेचा तो पूर्णपणे कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी प्रिपेअर करत असाल तर नेमकं नक्की तुम्हाला काय करायचंय, जो इकॉनॉमिक सर्वे आहे महाराष्ट्राचा तो पूर्णपणे काय करायचा आहे? व्यवस्थित वाचायचा आहे. बस मी जरी तुम्हाला जेवढ्या गोष्टी दिल्या तेवढ्या जरी लक्षात ठेवल्या तर इनफ आहेत पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी. तर आय होप की सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहिल्या असतील. तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा इकॉनॉमिक सर्वेचं जे लेक्चर आहे ते शेअर करा. ज्यांनी कुणी आणखी लाईक केलं नसेल, ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. नंतर आपण भेटू जो महाराष्ट्राचं बजेट आहे त्या बजेटच्या सेशनमध्ये. सो धन्यवाद.